पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्यामुळे मुळा आणि मुठा नदीला पूर। एकता नगर परिसरात पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू। सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद। विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो। भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावच्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड। अनेकांचे संसार उघड्यावर, तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरात वाहून गेल्याची घटना। संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता। आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते। जंतर मंतरवरील पोलिसांविरोधात चुकीचं नरेटिव्ह पसरवलं। जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप। संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवस देखील गोंधळाचाच। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। विद्यार्थी आंदोलनावर मोदी शहांनी भूमिका स्पष्ट करावी। खडगेंकडून चर्चेची मागणी। आधी हाडं मोडली, आता एफआयआर करून खाती बंद करतायत। मोदी शहा, तुम्ही जेनझेला धमकावून गप्प करू शकत नाहीत। राहुल गांधींचा हल्लाबोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर। 12 तासांहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती। दोषींवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा। स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी। हायकोर्टाकडून खरडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ। पुन्हा तपासणी होणार। मंत्रालयाच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा एफडीए अधिकाऱ्यांना इशारा। पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत। संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा, तर दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। नवनाथ बन यांचा पलटवार। नाशिक शहर वाऱ्यावरती सोडले का? खड्ड्यांमुळे 4 जणांच्या मृत्यूवर छगन भुजबळ संतापले। महाजनांना लक्ष देण्याचं आवाहन। महाजनांनी खड्डे अपघातात मृत्यू झालेल्या निलेश कुटकर कुटुंबियांची भेट घेतली। नाशिकमधील खड्ड्यांवरनं मनसे आक्रमक। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांना घेराव घालत जाब विचारला। खड्ड्यांमुळे जिल्ह्यात 4 जणांचे बळी।